ऐसी नोन का एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे भेजना आपसे रिक्वेस्ट है, जल्द से जल्द भेजना है। बस पहिला सामना आपण जर पाहिलं तर सदाई लेवन आणि त्यांच्या समोर असणार आहे प्रिशालन ब्लू स्टार यांच्यामध्ये टॉस जिंकला सदाई लेवन यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला। सदाभाई आहे, सदाभाई स्वतः ओनर आहेत, आमच्याशी जोडले जाते। सदाभाई आपका भी स्वागत आहे। पहिला सामना सदाभाईने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन या ठिकाणी घेतला। बॅटिंगसाठी जर पाहिलं प्रिशालन ब्लू स्टार संघातर्फे मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग बॅटर दाखल होत आहेत ते राहुल पौडकर, त्यांची साथ देण्यासाठी राहुल वराडकर दोन्ही राहुल मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने घेऊन काढलाय। 4-4 4-3 म्हणजे त्याला मी 4 अक्की आहे, अक्की मी चालेल मग मी घेऊ का पहिला संध्याकाळी म्हणजे ठीक आहे चला घ्या बस नक्कीच पहिला चेंडू आपण पहिल्या स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळलेला आणि धावसंख्येचा शुभारंभ झाला प्रिशालन ब्लू स्टार यांचा। त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय वाईडिश लॉंग ऑफला, हा झेल पूर्ण केला जातो। पहिला झटका पहिला गडी बाद होतोय प्रिशालन ब्लू स्टार संघाचा। राहुल पौडकर गेल्या संडेला खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु यावेळी या शनिवारी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, सिंगल अर्जित केली। त्यानंतर जर पाहिलं तर विकेट पाहायला भेटला आपल्याला दुसऱ्या चेंडूवर। हातावर 2 धावा पूर्ण केल्या होत्या, डबलने सुरुवात झाली, खातं उघडलं संघाचं म्हणजेच काय प्रिशालन ब्लू स्टार यांचा। नक्कीच सन्माननीय श्री काशीनाथ राणे साहेब यांचे आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत आणि आभार। राहुल पौडकर पहिला झटका लागतोय प्रिशालन ब्लू स्टार संघाला। सुहास माने आणि अजय मटकर यांचा संघ आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला सदाबाई यांचा संघ, सदाबाई सदा खान आमच्याशी या प्रमुख मंचकावर माझ्या बाजूला जोडले गेले। सदा खान आपलं देखील स्वागत आहे। पार्थ मयेकर मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व तिसरं स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं हे तिसरं पहिलं, ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व असं हे अभिमानाचं तिसरं पर्व। श्री आकाश पवार आणि आपण जर पाहिलं प्रमुख आयोजक त्यांना साथ लाभली होती संकेत गायकवाड, अक्षय सुर्वे, करण भुजबळ, सुदेश नाईक, ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्लब, विक्रोळ क्रिकेट क्लब, विक्रोळ पोलीस ठाणे यांची साथ लाभली आहे। त्यामुळेच नक्कीच एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्यासमोर पाहत आहे। प्रमुख मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभलं ते दमदार आमदार, हॅट्रिक संपन्न आमदार आमचे सन्मान्य सुनील भाऊ राऊत यांची उपस्थिती लागली आपण पाहिलं, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या स्पर्धेला। आणि खऱ्या अर्थाने या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली, 2 धावांनी सुरुवात झाली पौडकर यांच्या, त्यानंतर गडीबाद झाला। फैजल गोलंदाजी मार्कवर कांदारी किंग मध्ये जागा बनवली, तागोरनगर परिसरात क्रिकेट सुरू केला। आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतात, हलक्या हाताने स्टेअर केला, यावेळी 2 पायांच्या मधून चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा पार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकाराने सुरुवात झाली। या स्पर्धेतील तिसऱ्या पर्वातील पहिला चौकार कोणी मारला तो पार्थ यांनी मारला। फलक देखील 4 धावांनी पुढे जाताना पाहायला भेटतो, 6 धावा झाल्यात। प्रिशालन ब्लू स्टार चुकी झाली, चुकीला माफी नाहीये, चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये झालं। नक्कीच विक्रोळचे सर्व क्रिकेट रसिक आमच्या जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत आहे। प्रोलिंग युट्यूब चॅनलवर देखील आमच्याशी क्रिकेट खेळाडू जोडले गेले, तर क्रिकेट रसिक जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। व सामन्याच्या दिशेने फैजल काहीशी नाराज असतील, त्यानंतर फुलटॉस होता, लोअर फुलटॉस मागील बाजूला कट केला, शॉर्ट पॅडमॅनला खेळाडू आहेत तिथे, चांगली फिल्डिंग पाहायला भेटते। 1 धाव अर्जित केली जाते पार्थ त्यांच्या बॅटिंग मधून, 5 चौकार आला, त्यानंतर सिंगल, हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते। जर मोठी धावसंख्या आली त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं पाहिजे आणि पार्थ देखील मैदानाच्या आतमध्ये तेच करतायत। यावेळी संघाचा आयकॉन खेळाडू राहुल वराडकर, विक्रोळमधून चांगलं क्रिकेट खेळले, अमोल मात्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली। मग विक्रोळ मध्ये असून दे किंवा विक्रोळच्या बाहेर वेगळी छाप सोडली राहुल यांनी, तेच राहुल स्ट्राईकवर आपण त्यांना पाहतोय। उजव्या त्याचे फलंदाज हलक्या हाताने स्टेअर करायचं होतं, खेळायचं होतं ऑफ साईडला, परंतु चेंडू सरळ दिशेने मार्गस्थ होतोय आणि मिडऑफचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूवर पोहोचतो, एकदा पूर्ण केली जाते। धावसंख्येत एका धावेने भर पडताना पाहायला भेटते। तुमचा आमचा सर्वांचा लाडका सर्कल म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज मैदान
आणि या मैदानामध्ये अनेक खेळाडू घडले. मग कर्णा कोडियन सर असतील, वैशाल आंगणे असतील, पप्पी पाटील सर असतील, हेमंत गायकवाड सर असतील, अमोल म्हात्रे सर असतील, अनेक खेळाडू या सर्कलमधून घडले. आणि त्या सर्कलमध्ये चालू असलेली स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी यावेळी व्हाईट बॉल पाहायला भेटते. मंचांच्या हात समांतर म्हणजेच काय तर धावा अवांतर पाहायला भेटतात आपल्याला. धाव फलकावर धावसंख्येत भर पडताना पाहायला भेटते. सोहम दमाले यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. 1+ कॅटेगरीमध्ये जर पाहिला सोहम दमाले यांची निवड झाली होती. ऑप्शन झालं होतं. करण भुजबळ यांनी काय ऑप्शनचं ते आपण जर पाहिलं तर सॉफ्टवेअर बनवलं होतं, त्याबद्दल करण भुजबळ यांचं देखील मी कौतुक करेल. ते सॉफ्टवेअर जर कोणाला ऑप्शनचं पाहिजे असेल तर करण भुजबळ यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचं देखील कौतुक. पुढील चेंडू आकुल टप्प्याचा चेंडू मागील बाजूला म्हणजे फाईन स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू निघून जाते सीमापार. धाव मिळतील तर 4 चौकार येतोय चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आणि नक्कीच पाहिलं तर चौकाराने पहिल्या षटकाची सांगता देखील होताना पाहायला भेटते. पॉवर प्लेचं षटक होतं. 2 खेळाडू 30 बाहेर होते. फैजलच्या षटक हाताळत होते आणि धावसंख्या झाली होती 13 धावा. 1 गडी बाद आणि प्रिशल आणि ब्लू स्टार संघाची धावसंख्या झाली होती 13 धावा. या ठिकाणी पाहिलं तर भगवामय वातावरण आहे. आपण पाहिलं भाऊंनी देखील श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्यासाठी लावलं. आमच्या समालोचक किरण भुईर यांना बाळासाहेब ठाकरे म्हटलं तर एखाद्या मुसळधार पावसाप्रमाणे बरसणारा वक्ता, एक व्यंगचित्रकार, हिंदुस्थानातील हिंदूंचा कैवारी आणि शिवसेनेसारखा आक्रमक झाल संघटनेचा संघटना प्रमुख म्हणून बाळासाहेबांची ओळख होती. मुंबई आपली आहे, आपली, आणि ते आवाज देखील आपला पाहिजे. रडायचं नाही तर लढायचं असं कानमंत्र बाळासाहेबांनी दिला. आणि तळागाळातील सर्वच लोकांना आपल्या संघटनेशी जोडून अगदी संघटनेचा लोकप्रतिनिधी ते मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास लोकांना घडवला तो फक्त बाळासाहेब ठाकरेच करू शकतात. बघूया चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाउंड्री लाईनच्या समोर पाहतोय आपण. अगदी भगवामय वातावरण आहे. सर्कलचं हे मैदान. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 13 धावा झाल्यात. 1 गडी बाद आणि गोलंदाजी मार्गावर ओमकार येतात. हे लोक पण सावलीमध्ये, तो पण सावलीमध्ये. काय गरज नाही हा मित्रा, आता तुला काय त्याला छत्रीची गरज नाही. सावलीमध्ये तो आता सावली का नाही ना, उलट नंतर अजून सावली पडणार, तिथे पण सावलीच असणार. या वेळेत आपण दुसऱ्या षटकाच्या खेळाकडे ओमकार येतात. गोलंदाजी मार्कवर हाय ऑन ऍक्शन आहे. मोठा ऑफ ब्रेक टाकण्याची क्षमता आहे. थोडेसे थांबले, वेट आणि वॉच केला आणि स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मध्ये पाहिलं तर फैजल तिथे होते. एकच धाव भेटणार, काय थ्रो पाहायला भेटतोय. एका धावेचं समीकरण चाललंय. त्यामध्ये आलेले चौकार पाहायला भेटले. 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले. ओमकार आहे गोलंदाजी मार्कवर. चांगला हाय ऍक्शन आहे. शांतीबाईच्या संघातून देखील आपण ओमकारांना खेळताना पाहिलं. राया होते, ओमकार होते. अशी चांगली स्टारकास्ट आपण जर त्यावेळी पाहिलं तर शांतीबाई यांच्याकडे देखील होती. सुप्रीमो चषक देखील त्यांनी आपल्या नावावर केला होता. असे शांतीबाई लोणचेचे खेळाडू ओमकार. विशाल जाधव म्हणजे 44 देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल देखील आपल्याला आले. त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफी आपण पाहताय. त्यामध्ये उद्या होणारा सामना बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांसूर भांडूप असा हा प्रेक्षणीय सामना असणार आहे. त्यासाठी देखील आवर्जून सर्वजण उपस्थिती दाखवतील. यावेळी थोडासा बैठक शॉट पाहायला भेटला. स्क्वेअरलेगच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू आहे. त्यांच्या हाताच्या बाजूने चेंडू निघून जातोय. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आतापर्यंत या स्पर्धेतील पहिल्या इनिंग मध्ये 3 चौकार पाहायला भेटले आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पार त्यांच्या बॅट मधून चौकार पाहायला भेटला. घुटण्यात टेक आणि यावेळी तमाशा देख चौकार पाहायला भेटला त्यांच्या बॅट मधून. यस, थोडीशी विनंती करतो आमचे रिझर्व्ह युनिक चॅम्पियनचे खेळाडू. चला, टायमिंग लावलेला आहे याची नोंद घ्या. दुसरं षटक चालू आहे. 35 मिनिटांमध्ये आपल्या 6 ओव्हर झाले पाहिजे याची नोंद घ्यायची. 35 मिनिटांमध्ये 6 ओव्हर. त्याच्यावरती 1 जरी मिनिट गेला आणि 7वी ओव्हर सुरू झाली तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 1 खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल. युट्यूबला समजेल, युट्यूबला
पण टायमर लाव मग. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळायचा होता परंतु थोडासा लांब ठेवला होता चेंडूला. ऑफ ब्रेक पाहायला भेटला आणि यावेळी पार त्यांच्या खांद्याला चेंडू लागला. म्हणजे प्रत्येक वेळी हर दिन संडे नाही होतं भाई, कारण ओंकार देखील एक कसलेला गोलंदाज आहे, त्याला देखील माहिती आहे की व्हेरिएशन कसं ठेवायचं. ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन असते ना, तो गोलंदाज कुठल्याही स्पर्धेमध्ये आपली वेगळी छाप सोडू शकतो. ओंकार देखील मैदानाच्या आतमध्ये तेच. यास 9 मिनिटाचा खेळ झाला, याची नोंद घ्या. 35 मिनिटांमध्ये 6 षटकं झाली पाहिजे. यावेळी रिव्हर्स केले, उलटा पुलटा स्विच हिट. यावेळी चेंडू धावेल की नाही पाहायचं आपल्याला. यस, टायमिंग चांगला होता आणि चेंडू देखील थांबणार नाही. जातो सीमा पार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आकाश पवार यांना पाहू शकता आपण. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली, विशेष सहकार्य लाभलं त्या अष्टविनायक क्रिकेट क्लब, विक्रोलन्स विक्रोळी, त्याचबरोबर संकेत गायकवाड. संपूर्ण प्लेयर्सचा लेखाजोखा जो ठेवला तो संकेत गायकवाड यांनी. त्यानंतर अक्षय सुर्वे यांनी टीमचं संपूर्ण समीकरण पाहिलं की टीम कशा एकत्र येतील. त्यानंतर करण भुजबळ यांनी ऑप्शनचं ते सॉफ्टवेअर बनवलं होतं, त्यांचं देखील कौतुक. सुदेश नाईक असतील, स्वप्नील असतील, टॉम असतील, त्यानंतर अक्षय असतील, आमचे भोसले असतील, सर्वच खेळाडू आमच्याशी जोडले गेलेत. अगदी आखाती देशातून सर्व आलेत, त्यामुळे सर्वांचं स्वागत असेल, सर्वांचं कौतुक असेल. पुढील चेंडू ओंकार यांचा. यावेळी थोडासा बैठक मारायचा होता. चेंडू हवेत नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट मिड विकेटला फैजल येतील दूरवरून. लांबचं अंतर गाठतील, अगदी पडले देखील आणि चांगला थ्रो पाहायला भेटतोय. खूप फिरली फैजल. थोडंसं पाहायचंय तिथे फैजल यांना दुखापत झाली का, कारण ज्यावेळी त्यांनी थ्रो केला थोडासा त्यांचा पाय तिथे स्किट झाला, त्यामुळे पाहायचंय पायाला दुखापत झाली का, गुडघा थोडासा ताणला गेला, पाय थोडासा ताणला गेला का. आयकॉन खेळाडू आहेत फैजल आणि चांगली खेळी करतायत ऋषी लोखंडे. चेतन भोसले देखील आमचे आज काश्मीरचा दौरा करून आलेत आणि थोडंसं वातावरणात फरक नक्कीच त्यांना जाणवत असेल. कुठे थंड वातावरण काश्मीरचं आणि चेतन आज या गरम वातावरणात क्रिकेट देखील खेळणार आहेत. स्प्रे वगैरे असेल तर द्यायचा, स्प्रे असेल तर. येस, मी तर बोलतो स्प्रे आपण अंपायरकडे देऊन द्यायचा, हरकत नाही. टॉम देखील आमच्याशी जोडले गेले. संकेत सरनोबत देखील आमच्याशी जोडले गेले. त्या खास मेडिकल किट देखील त्यांच्याकडून देण्यात आले. खास कॅनडावरून ते आले आहेत आणि त्यांचं देखील स्वागत करतो. संकेत देखील चांगलं क्रिकेट खेळतात. आज भरपूर कालावधीनंतर विक्रोलन्स विक्रोळी अष्टविनायक यांच्याशी जोडले गेलेत. संकेत, स्वागत असेल आपलं देखील. ऑप्शन मध्ये पाहिलं तर संकेत यांच्यासाठी बोली लागली होती. संकेत कुठेतरी बोलत होते की कमीत कमी माझी तिकीटचे तरी पैसे निघावे. साथ में थोडीशी दुखापत झाली. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी गणरायाला आपण वंदन केलं होतं की हे सामने अगदी आमच्या कोणत्याही खेळाडूला दुखापत न होता व्यवस्थित पार पडून द्या. अगदी बक्षीस समारंभापर्यंत हे सामने पोहोचले पाहिजे. लेवल युनिक चॅम्पियनचे खेळाडू आपण संपर्क साधायचा आपल्या कॅप्टनशी. स्टेजच्या मागे यायचं आपल्याला विनंती करतो. जयद यांच्याशी संपर्क साधायचा. रिलायबल युनिक चॅम्पियनचे खेळाडू आले असतील तर आपला सामना असणार आहे याची नोंद घ्या. आपण लवकरात लवकर जयद यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आपले टी शर्ट घेऊन जायचे आणि आपण देखील वॉर्मअप करून रेडी राहायचं. यानंतरचा सामना कनक 11 आणि त्यांच्या समोर असणार आहे रिलायबल युनिक चॅम्पियन म्हणजेच साकीर शेख यांचा संघ एका बाजूला, रिलायबल त्यांच्या समोर कनक 18 अजय कनक यांचा संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. नक्कीच एक चांगली लढत पाहायला भेटणार आहे. अनेक संघ खेळाडू भांडूप परिसरातून खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. अजय यांच्या संघामध्ये
विक्रोळी विधानसभेतील 72 खेळाडू, 6 संघ, 6 संघ मालक आणि यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत म्हणजेच काय तर स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व तिसरा. तब्बल विक्रोळीमध्ये पहिल्यांदाच 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि त्याचं आयोजन नियोजन पाहिलंय ते श्री आकाश पवार यांनी. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा असणार आहे अगदी सर्व दूर, म्हणजे विक्रोळी विधानसभेत देखील आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात देखील चर्चा असणार आहे. थोडीशी दुखापत झाली होती फैजल यांना, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं. चांगला थ्रो, 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. 25 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. त्रिशूल ब्लू स्टार संघाच्या म्हणजे सुहास माने आणि अजय मटकर यांचा संघ पुढील चेंडू घेऊन ओमकार गोलंदाजी मार्कवर दाखवला. राहुल समोर आहेत. पुन्हा एकदा स्विचिट, यावेळी चेंडू थांबणार नाही. 2 खेळाडूंच्या मध्ये निघून जातोय सीमापार. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. 29 धावा झाल्या त्या चौकाराबरोबर त्रिशूल ब्लू स्टार संघाच्या. अगदी क्रिकेटसाठी अनुकूल असं मैदान आपण मैदानात पाहतोय, म्हणजेच आमचं तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं सर्कल. आणि संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं, याच ठिकाणी अष्टविनायक क्रिकेट क्लब आणि विक्रोळीचे सर्वच खेळाडू एकत्र येऊन प्रॅक्टिस करत असतात. अनेक लोक या ठिकाणी जॉगिंग करण्यासाठी येतात, वॉकिंग करण्यासाठी येतात, जिम करण्यासाठी येतात. त्याच निमित्ताने अनेक मित्रमंडळी या सर्कलच्या कट्ट्यावर एकत्र येताना आपल्याला पाहायला भेटतात, एकत्र गप्पा मारताना पाहायला भेटतात. तेच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडका सर्कल. या सर्कलमध्ये या धर्मवीर संभाजी मैदानामध्ये संपन्न होते स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिसरं पर्व. आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे युवा खेळाडूंसाठी, लेजंड खेळाडूंसाठी. तब्बल विक्रोळी विधानसभेतील खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. आकाश पवार यांची संकल्पना आहे की जसं रायगड प्रीमियर लीग होते, अनेक प्रीमियर लीग्स होतात आणि मोठ्या मोठ्या संख्येने पारितोषिकं देखील असतात. म्हणजे अगदी 4 व्हीलर प्राइज देखील असतात, 2 व्हीलर्स देखील असतात खेळाडूंसाठी. का नाही आमची देखील स्पर्धा त्याच ठिकाणी पोहोचली पाहिजे. जस्ट टायमर पाहायचा आहे. ज्यावेळी अशी काही सिच्युएशन असेल त्यावेळी 12 मिनिटाचा कालावधी झाला. तर ही संकल्पना होती आकाश पवार यांची की सर्व खेळाडूंनी एकत्र यावं आणि दरवर्षी काही ना काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर देखील पाहायला भेटेल खेळाडूंसाठी. आणि का नाही आपल्या विभागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे, विक्रोळी विधानसभेतील खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे. यासाठी हा प्रयत्न नंदकिशोर गोटनकर आपलं देखील स्वागत असेल. गेल्या सप्ताहामध्ये VPL देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि चांगल्या मॅचेस आम्हाला VPLच्या माध्यमातून देखील पाहायला भेटल्या. त्याबद्दल नंदू यांचं देखील कौतुक. 29 धावा झाले. थोडासा फेरबदल गोलंदाजी मार्गावर पाहायला भेटते आणि गोलंदाज येत आहेत. अनस येतात गोलंदाजी मार्गावर. 29 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद. त्रिशूल ब्लू स्टार समोर आहेत. पार नॉन स्ट्राईक एंडला जर फलंदाज पाहिलं तर राहुल आयकॉन प्लेअर आहेत, राहुल वराडकर. आणि गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक घेऊन दाखल होत आहे ते अनस. थोडासा क्षेत्रक्षणात बदल. 2 षटकं पॉवर प्लेची होती, ती पॉवर प्लेची षटकं आता संपलेली आहेत. 5वं षटक हे स्विंग बॉलचं असणार आहे. सिक्सरचे ते स्विंग बॉल आपण पाहू शकता. आणि पाहूया आपण स्विंग बॉलवर गोलंदाज कशी कामगिरी करणार. आणि त्यांचं तिसरं षटक यावेळी पायाचा वेध घेणारा हा चेंडू होता. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ओव्हर थ्रो पाहायला भेटतोय, परंतु बॅकअप तिथे पाहायला भेटला. लेग बायच्या स्वरूपातील बॅटची कट लागली होती, इनसाइड एज लागली होती, आतली कडा लागली होती. 1 धाव पूर्ण केली जाते. मागील बाजूला चेंडू गेला होता. एका धावेने धावफलक पुढे जातोय आणि स्ट्राईक होते. रोटेट स्ट्राईकवर येत आहेत राहुल वराडकर. ज्या पद्धतीने विक्रोळीमध्ये टॉवर्स होत आहेत, उंच टॉवर होत आहेत, त्याच पद्धतीने या धावसंख्येचा देखील टॉवर रचना गेला पाहिजे. अशीच काहीतरी त्रिशूल ब्लू स्टार यांची संघ मालकांची आणि संघ खेळाडूंची अपेक्षा असणार आहे की मोठी धावसंख्या जर रचली तर पहिल्या मॅच पासून आपण पुढे जाऊ शकतो. लीग पद्धतीचे मॅच असणार आहे, सामने असणार आहे. पहिला चेंडू, दुसरा चेंडू होता, हलक्या हाताने स्टेअर केला, पुश केला.
स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू आहेत. जोपर्यंत येथील फेकी करतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुश केला आणि खुश राहू, पुश करो खुश राहू. राहुल यांचा हा कान मंत्र आहे, कारण या सर्कलमध्ये तुम्हाला सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल. सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. जसं इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, तसंच क्रिकेटमध्ये एका धावाला तितकंच अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि तेच महत्त्व देतात राहुल पौडकर मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. अफरा राहुल वराडकर आज थोडासा गोंधळ पाहायला भेटणार आहे. पौडकर आणि वराडकर दोन्ही एकाच संघामध्ये आहेत. थोडीशी राहुलची बॅट चमकली नाही, परंतु नक्कीच राहुल वराडकर आयकॉन खेळाडू आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये चमकतात, प्रयत्न करतायत की संघाची धावसंख्या पुढे घेऊन जायचे. यावेळी रिवर्स उलटा फुलटा आणि पॉइंटच्या वरून चेंडू चाललोय सीमापार. पाहूया इथे धावा किती मिळतील, थोडीशी शंका आहे पंचांच्या मधामध्ये आणि हा चौकार पाहायला भेटतोय. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. बस आयोजकांनी बॉल पाहायचा आहे, जर मॅच बॉल आला नाही तर कारण पहिलाच सामना आहे आणि तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि मॅच बॉल जर पाहिला तर मैदानाच्या बाहेर गेलाय. काय फटका केला राहुल वराडकर यांनी, रिव्हर्स केलेला हा फटका आणि अलटी पलटी आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर झालाय कल्टी. 4 धावांसाठी 36 धावा झाल्या. 36 उलटा पुलटा. बस नक्कीच मांढरे साहेब, आमचं आपलं देखील या ठिकाणी स्वागत असेल. आमच्या विनंतीला मान देऊन वेळोवेळी कुठेही कार्यक्रम असून दे, आमचे पोलीस मित्र, पोलीस अधिकारी मांढरे साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत करतो. त्यांचं देखील सहकार्य आम्हाला लाभत असतं. मग ती कार्यक्रम कुठलाही असून दे, मांढरे साहेब येतात, आम्हाला समज देतात आणि आपली उपस्थिती देखील दाखवतात. परत मॅचच्या दिशेने चौकार आला, त्यानंतर लोअर फुलटॉस होता. पुढे येऊन चेंडूला बॅटवर घेतला आणि अगदी हलक्या हाताने मिड विकेट झोन मध्ये घेऊन काढला. चांगला थ्रो बॅकअपला खेळाडू होते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय. या मांढरे साहेब आपलं देखील स्वागत असेल. आणि एक सेन्सिबल क्रिकेट राहुल यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. चौकार आला, त्यानंतर डबलचा फटका, याला क्रिकेट बोलतात. म्हणजे क्रिकेटमध्ये, आधुनिक क्रिकेटमध्ये फक्त चौकार आणि षटकार आले म्हणजे धावा होत नाही, तुम्हाला सिंगल डबलनी देखील धावफलक पुढे घेऊन जावा लागतो आणि तेच राहुल मैदानाच्या आतमध्ये करतात. चांगली थिंकिंग, चांगली सूच पाहायला भेटते. यावेळी फुलटॉस होता, बैठक शॉट पाहायला भेटला. फुलटॉस घेतला चेंडूला आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. काय लांबवरचं अंतर गाठलंय त्या ठिकाणी. सोमकार तिकडे होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. अगदी थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते, तिथून ते पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल केलं आणि चेंडूला पकडला आणि थ्रो देखील केला. 2 धावा पूर्ण केल्यात राहुल यांनी. चांगली खेळी पाहायला भेटते. हळूहळू सिंगल डबलच्या साहाय्याने आणि त्यामध्ये येणारे चौकार यांनी धावफलक पुढे चाललाय. 40 धावा झाल्या धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लीगच्या मॅचेस पाहायला भेटेल यावेळी. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्स खेळायचं होतं, पहिलंच मन बनवलं होतं, प्रयत्न मात्र फसला. 3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 40 धावा झाल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात. प्रिशायलन ब्लू स्टार संघाच्या चांगली मजल मारली आहे. फक्त 3 षटकामध्ये एकच गडी बाद झालाय आणि 40 धावा झाल्या. जर धावसंख्येचा विचार केला वैयक्तिक तर राहुल वराडकर जे आहे ते वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहेत आणि पार्थ 14 धावांवर खेळतात. चांगली खेळी पाहायला भेटते, चांगली पार्टनरशिप पाहायला भेटते. 22 आणि 14 धावांची पार्टनरशिप. ही स्पर्धा युट्यूब
ट्रोलिंग चॅनलवर देखील आपण पाहू शकता विपुल तेंडुलकर आणि संपूर्ण त्यांची टीम आमच्याशी जोडली गेली आहे. जे खेळाडू आज ऑफिसला आहेत, जे खेळाडू आमच्याशी जोडले गेलेले नाही आहेत, ते सर्वच खेळाडू या यूट्यूब चॅनलवर म्हणजे ट्रोलिंग यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईव्ह देखील आज क्रिकेट स्पर्धांचा आनंद घेऊ शकतात. याचं देखील नियोजन आयोजन आकाश पवार यांनी पाहिलं आणि तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली या विक्रोळीतील सर्वात मोठी सन्मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणजेच काय तर स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या समोर आपण पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात होते. ओमकार येतात गोलंदाजी मार्कवर आणि नक्कीच आमच्याकडे प्रश्न असणार आहे की स्विंग बॉल ओव्हर कोण हाताळणार. दुसऱ्या इनिंग मध्ये किरण भोईर देखील आमच्याशी जोडले जातील साथी समालोचक म्हणून आम्हाला लाभले आहेत. खास ट्रॉम्बे चिता कॅम्प मधून येथे दाखल झालेत, त्यांचं देखील स्वागत असेल. त्यांच्या वाणीतून देखील आपण समालोचन आहे. चला थोडीशी घाई करायची, टाइम दिला आपल्याला, ज्या टायमामध्ये 6 ओव्हर संपवायचे. ओमकार गोलंदाजी मार्कवर क्या बात आहे. पार त्यांनी बैठक शॉट पाहायला, पॅडल स्वीप पाहायला भेटतोय. फाईन लेगच्या दिशेने मागील बाजूला चेंडू जाणार की नाही शंका आहे. खेळाडू आहे डीप मध्ये. अगदी पाहिलं तर स्क्वेअर लेग वरून ते फाईन लेगच्या दिशेने अंतर गाठलं. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आमचे मित्र प्रतीक पवार देखील यांचं आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत असेल. त्यांच्या देखील माध्यमातून उद्या भगवा चषक आपल्याला पाहायला भेटेल. अंडर बॉक्स क्रिकेट रॉयल किंग क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून भगवा चषक आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे. आयोजक आहेत प्रतीक पवार. युवा नेतृत्व जर पाहिलं तर आमच्या विक्रोळीतील आकाश पवार आणि प्रतीक पवार, दोन्ही पवार मॅचच्या दिशेने थोडंसं वेगळं करण्यासाठी गेले होते. थोडंसं आधीच जागा बनवली होती ऑप्शनच्या बाहेर, परंतु यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटते की काय बाईकच्या स्वरूपात ते सिंगल पाहायला भेटते आपल्याला. त्यांचं आमच्यापर्यंत वळतात आणि डिसिजन पोहोचवतात. अमर वारंगी स्ट्राईक अंपायरच्या भूमिकेत जर पाहिलं तर गिरीश सावंत सर नवी मुंबईवरून हे पंच येथे दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. पार्थ आहे स्ट्राईकवर. ओमकार यांचा सामना करतील. 4थ्या षटक प्रगती होतावर असताना पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचं होतं. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. यास स्टंपिंगच्या रूपात मैदान सोडावं लागेल. पार्थ यांना दुसरा गडी बाद होतोय प्रिशल ब्लू स्टार संघाचा. 44 वर दुसरा गडी बाद होते. 44 धावांवर दुसरा गडी बाद होते. 17 या वैयक्तिक धावसंख्येवर पार्थ बाद होतात. काय खेळी केली पार्थ यांनी. वैयक्तिक 17 धावा केल्या, आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. गुड बॅटिंग पार्थ. आणि 44 धावांवर दुसरा गडी बाद होते तो प्रिशल ब्लू स्टार संघाचा. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे ते ऋषी लोखंडे. ऋषी लोखंडे, निलेश लोखंडे, लोखंडे बंधू, लोखंडे परिवार. नक्कीच ज्यांना बघून मी समालोचन शिकलो ते आमचे मनीष लोखंडे. आज माझा मित्र मनीष आपल्यामध्ये नाही आहे. नक्कीच मनीषी देखील आढळून येते. देशाच्या माध्यमातून जर खेळताना पाहायला भेटलं. आणि या स्टार चॅम्पियन्स मधील सगळ्यात महागडा प्लेअर म्हणून आम्ही ऋषी लोखंडे यांच्याकडे पाहतो. सर धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल. मांडर साहेब खूप खूप धन्यवाद. वळत आपण मॅचच्या दिशेने 4थ्या षटकामध्ये जर पाहिलं तर दुसरा गडी बाद करण्यात यश लाभलंय ओमकार यांना. यावेळी लेग ब्रेक पाहायला भेटला, परंतु अंदाज चांगला घेतला ऋषी यांनी. थोडेसे बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली आणि कव्हरच्या डोक्याच्या वरून या फटक्याला खेळून काढला. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या. या स्टार चॅम्पियन्स मधील सर्वात महागडा खेळाडू ऋषी लोखंडे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मधून डबलचा फटका पाहायला भेटला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला भेटते. 46 46 धावा झाल्यात.
त्यावेळी थोडासा लांब टप्पा ठेवला होता, कव्हरच्या वरून खेळायचा होता, प्रयत्न मात्र फसला. व्हेरिएशन पाहायला भेटतं ओमकार यांच्याकडे. त्यांना माहिती आहे की व्हेरिएशनच्या माध्यमातून कुठे टप्पा ठेवायचा. थोडासा लांब टप्पा वळण पाहायला भेटलं आणि टॉप बॉल देखील पाहायला भेटला. शेवटचा चेंडू असेल 1 to go त्या चौथ्या षटकातील आणि त्यानंतर स्विंग बॉलचा षटक पाहायला भेटेल आपल्याला. पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, आत येणारा चेंडू होता, ऋषी यांनी कट केला आणि सिली पॉईंटच्या दिशेने सिंगल पाहायला भेटतोय. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 गडी बाद आणि त्रिशालम ब्लू स्टार यांची धावसंख्या झाली होती 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता स्विंग बॉलचं षटक. स्विंग बॉलचं षटक कोण हाताळणार हे देखील नाविन्य आहे या स्पर्धेचा. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यामध्ये वेगळं काय तर स्विंग बॉलचं षटक. ISPL मध्ये संकल्पना आणली होती सचिन तेंडुलकर सरांनी आणि त्यावेळी टेप बॉल होता, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या आपण सीझनला पाहिलं तर स्विंग बॉल इंट्रोड्यूस केला गेला आणि स्विंग बॉलचं षटक आपण या टेनिस बॉलमध्ये आपल्या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील इंट्रोड्यूस करतोय. ते षटक कोण हाताळणार तर ते षटक हाताळणार सोहम धमाले. आणि या स्विंग बॉलच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या हे षटक असणार आहे आणि 30 यार्डच्या बाहेर तुमचे 3 खेळाडू ठेवायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. टायमिंगचा देखील विचार केला जाईल. टाइम जर पाहिलं 22 मिनिटं झालेली आहेत. सात षटकांचा 1 इनिंगचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची. 1 इनिंग ही 7 षटकांची असणार आहे. 7 ओव्हर असणार आहे. 5वं षटक हे स्विंग बॉलचं असणार आहे. टायमर ऑन आहे, याची नोंद घ्या. जर 6वं षटक 35 मिनिटाच्या नंतर तुमचे 7वं षटक सुरू झालं पाहिजे, अन्यथा तुम्हाला 7व्या षटकामध्ये तुमचा 30 यार्डच्या बाहेरचा एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये ठेवावा लागणार. ही पेनल्टी असणार आहे, याची नोंद घ्या. त्यामुळे लवकरात लवकर टायमर ऑन आहे. सोहम धमाले आपण याची नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर षटक सुरू करायचं. सदाभाई देखील स्वतः संघ मालक आहेत, मॅच बघतायत. सदाभाई आपका भी स्वागत है. सदाभाई क्या कहना चाहोगे चॅम्पियन्स ट्रॉफी के बारे में? सदाभाई आधीच नाही बोलतात, शब्द नाहीये त्यांच्याकडे. या सरीशी सामना करतील स्विंग बॉलचा आणि कट केला. अगदी गलीमध्ये चेंडू जातोय, खेळाडू तिथे आहे, त्या डीप मधून आले आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. स्विंग बॉलचं षटक आहे. पहिला चेंडू 5व्या षटकातील सोहम धमाले षटक हाताळतात आणि एक धाव पूर्ण केली जाते. 48 धावा झाल्यात धावफलकावर. 3च खेळाडू अवघे 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला ठेवायचे. क्षेत्ररक्षण सजवलंय आणि 5वं षटक यावेळी थोडासा डाऊन द लेग साईड टाकला होता. व्हाईट बॉल हा चेंडू करार करतायत. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल तो सोहम धमाले यांना, पण ते दंडित करतील. अवंतर धावेची भर पडते ते त्रिशालम ब्लू स्टार संघाच्या खात्यामध्ये. 49 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. मॅच नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओपनिंगचा सामना, सुरुवातीचा सामना. एका बाजूला त्रिशालम ब्लू स्टार, एका बाजूला सदा लेवन. यावेळी व्हाईट बॉल, त्यानंतर चांगला चेंडू पाहायला भेटला. ऑन साईडला फटका खेळून काढला राहुल यांनी आणि एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेनी समीकरण पुढे जाताना पाहायला भेटते. धावफलक पुढे जाताना पाहायला भेटते. स्ट्राईक होते, रोटेट ऋषी लोखंडे स्ट्राईकवर पाहायला भेटतात आपल्याला. सामना करतील सुहाम यांचा. अकोट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला फ्लिक केला. स्क्वेअरलेगच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअरलेगला चेंडू गेला. खेळाडू तिथे होते आणि सिंगल धाव पूर्ण केली जाते. स्विंग बॉलचा षटक आहे, त्यामुळे थोडंसं नाविन्य असणार आहे. आमच्या खेळाडूंसाठी थोडीशी प्रॅक्टिस देखील झाली होती प्रॅक्टिस सेशनमध्ये या बॉलनी, परंतु मॅच खेळणं, थोडंसं प्रेशर हँडल करणं हे वेगळं असतं आणि त्यामुळे आमचे बॅट्समन थोडेसे सिंगल डबलला प्राधान्य देतात. यावेळी ऑन साईडला खेळायचा होता, पण तो चेंडू मात्र निघून जातोय. थर्डमॅनच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबेल की नाही थोडीशी शंका आहे. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू मात्र निघून गेला. थर्डमॅनच्या डोक्याच्या वरून 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अगदी 3 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय.
54. 50चा आकडा पूर्ण केलाय. 54 धावा झाल्यात. 54 झालेत. कितना देना है? पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्विंग बॉलचं षटक आहे. 3 षटकही पॉवर प्लेची असणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर ठेवायचे आहेत. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा वेग पाहायला भेटला. स्विंग देखील पाहायला भेटला. हे थोडंसं नाविन्य आहे आमच्या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. ISPL मध्ये ही संकल्पना पाहिली होती टेप बॉलची. त्यानंतर स्विंग बॉल मैं फोन करता हूँ क्योंकि ये अभी ये नासिक में आ रहा है. हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर्स मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? हाँ? डाकुरी हाताने थ्रो देखील केला खेळाडूने, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्या तुम्हारे को अभी कोई आया जादव? पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 2 गडी बाद आणि प्रिशालन ब्लू स्टारची धावसंख्या झाली ती 56. 56 धावा झाल्यात. थोडंसं पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर. मेरी बात सुनो. ये जो जिसका गुरु उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणी जास्त पियायचं आहे. चेतन भोसले आमच्या मैदानाच्या आतमध्ये जातात पाणी घेऊन. हाँ, उसको सीधा बोलना वही बैठेगा तो हम लोग का नहीं तो हमारा पूरा आने जाने का खर्चा भी एक्स्ट्रा जाइड आया तो नहीं चलेगा. अभी तुम ऐसे सीधा सीधा जस आता नॉर्मल बॉलची ओव्हर असणार आहे. स्विंग बॉलचं षटक स्विंग बॉलचं षटक संपलेलं आहे आणि आता मॅच बॉल पुन्हा एकदा. एकच षटक हे स्विंग बॉलचं असणार आहे, याची नोंद घ्या. सिक्सरचे चेंडू आपण पाहिले. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफी आपण पाहत आहे. उद्याच्या दिवसात देखील एक प्रेक्षणीय सामना असणार आहे. बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडू. 3+2. मैं सामने प्रत्येक देखील समजून घेतात की स्विंग बॉलचं काय समीकरण आहे आणि आकाश त्यांना समजवत आहेत की स्विंग बॉल कसा हँडल करायचा. खरं तर अंडरमध्ये थोडंसं कमी आमचा संपर्क येतो. चलो ठीक है मैं तुमको फोन करता रुको. बंडे सर ना, बंडे सर. या समय आमचे जुने कट्टर शिवसैनिक बंडा सर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत असेल. ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू बंडा सर आपलं देखील स्वागत असणार आहे. असं आमचा अनुभव दांडगा आहे. बंडा सर तेच सांगतात की आम्ही अगदी उन्हामध्ये देखील क्रिकेट खेळलो आणि आज देखील आम्ही या उन्हाला घाबरत नाहीये, असंच काहीसं सांगतात बंडा सर. यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. 6व्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर आपण सर पाहिलं. अब्दुल मलिक गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत आणि 6व्या षटकाला सुरुवात झाली. डॉट बॉलनी बंडा सर देखील चर्चा करतायत आपल्या काळातील क्रिकेटचं की किती चांगलं क्रिकेट ते देखील खेळले होते. समोरच्या दिशेने थोडासा मिडऑफच्या बाजूने चेंडू निघून जाईल की काय, परंतु बॅकअपला खेळाडू होते त्यांच्याकडून देखील चुकी झाली. चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा पार. येतील धावा 4. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. कुठेतरी धावफलक अगदी स्लो चालू होता स्विंग बॉलच्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर काय तर राहुल यांनी आक्रमण चढवलंय. मिडऑफचा खेळाडू होता, त्यांच्या हाताच्या बाजूने चेंडू निघून गेला सीमा पार. 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतं आपल्याला. 60 धावा झाल्या धावफलकावर. विशाल ब्लू स्टार संघाच्या राहुल थोडेसे थकले तिथे, परंतु काय बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. विकेट देखील वाचवले आहेत आणि धावाधाव देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला भेटते आपल्याला. यावेळी वेगवान चेंडू पाहायला भेटतोय अब्दुल्ला यांचा आणि बॅटची कडा लागून मात्र चेंडू जातोय मागील बाजूला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार पाहायला भेटतोय. सलग 2 चौकार. यावेळी वेगावर सवार झाले. वेग पाहायला भेटला आणि त्याच वेगाचा फायदा घेतला तो राहुल यांनी. बॅटची कडा लागली, मागील बाजूला चेंडू गेला आणि 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली 64. जस या ठिकाणी वेदांत पवार यांनी आपल्यासाठी स्टॉल लावलेला आहे. चहास आणि पाण्याच्या बॉटलची देखील व्यवस्था केलेली याची नोंद घ्यायची. अब्दुल्ला लेफ्ट हँडेड बॉल. चांगला चेंडू. यावेळी वेग पाहायला भेटला. डॉट बॉल पाहायला भेटला. चेंडू सरळ गेला तो बॅटरला बीट करून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ही चांगली थिंकिंग पाहायला भेटली. वेगवान चेंडू पाहायला भेटला.
राहुल यांनी देखील पहिलंच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचा, परंतु चांगलं षटक. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत अब्दुल्ला. 6वे षटक आहे. यावेळी एक पाहायला भेटला, फ्लिक केला, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच देखील आली होती. हा देखील कॅच सुटला. एकदा पूर्ण केली जाते आणि पाहता पाहता काय करते मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता ऋषी यांनी आणि राहुल यांचं लक्ष नव्हतं, थोडेसे थकले देखील होते, त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी हा तिसरा विकेट जाताना पाहायला भेटतोय रनआउटच्या स्वरूपात. परंतु वैयक्तिक 35 धावा केल्या राहुल यांनी. त्यांची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आयकॉन खेळाडूंनी कशी खेळी करावी तर राहुल सारखी. 35 धावा केल्या आपल्या संघासाठी, त्यामध्ये चौकार पाहायला भेटले, त्यामध्ये सिंगल पाहायला भेटले, त्यामध्ये डबल पाहायला भेटले. अगदीच सेन्सिबल क्रिकेट आणि आक्रमक क्रिकेट कसं असतं ते राहुल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. 35 धावांची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये राहुल यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आपल्याला. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट मॅच कनक 18 अजय कनक यांचा संघ त्यांच्या समोर असणार आहे. रिलायबल युनिक चॅम्पियन यांचा संघ. कॅप्टन आपण नोंद घ्यायची आहे. रिलायबल युनिक चॅम्पियन आणि अजय 18 यांच्यामध्ये हा सामना असणार आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये, याची नोंद घ्या. सोळा चालू सामन्याच्या दिशेने राजन तिवारी येत आहे. त्यावेळी सफल झाले. स्कोलेकच्या डोक्याच्या वरून चेंडू हवेत. मिड विकेटला खेळाडू आहे, कॅच होणार का? यस, कॅच देखील पूर्ण केला जातोय. सलग 2 गडी बाद केलेत अब्दुल्ला यांनी. राजन आले कधी गेले कधी समजले देखील नाही. फटका तर नक्कीच चांगला होता, परंतु अधुऱ्या मनाने आणि अपुऱ्या ताकदीने केलेला फटका. चेंडू हवेत होता, खेळाडू तेथे होते, चांगला झेल पूर्ण केला आणि गडी बाद होते. राजन यांच्या रूपामध्ये चौथा गडी बाद होतोय. बस हार्डलक आणि बॅडलक राजन. परंतु चेतन भोसले मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा 32 मिनिटाचा कालावधी झाला. 6 षटकं संपलं देखील आणि 7व्या ओव्हरला सुरुवात देखील झाली. याच पद्धतीने पुढील षटकं देखील आपण खेळायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 35 मिनिटांमध्ये 6 षटकांचा खेळ संपला पाहिजे आणि 7वी ओव्हर सुरू झाली पाहिजे, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये 30 यार्डच्या बाहेरचा एक खेळाडू आपल्याला 30 यार्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 65 धावा झाल्यात धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये चेतन भोसले नाव स्ट्राईक येंगला बॅटर दाखल होत आहेत. समोर आहेत ऋषी लोखंडे. गोलंदाजी मार्कवर 7वे षटक घेऊन येत आहेत. सोहम धमाले. वेगवान चेंडू होता, फुलटॉस होता, बिमार होता की नाही थोडीशी शंका आमच्या मनामध्ये आहे, परंतु हा लोअर फुलटॉस होता, म्हणजे अगदी कमरेच्या खाली होता. त्यामुळे नक्कीच पंच आमच्या तिकडे अमर वारंगे आहेत, चांगलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चांगले खेळाडू देखील आहेत अमर आणि गिरीश सावंत. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आज आम्हाला पंच म्हणून लाभले, त्यांचं देखील स्वागत. आणि पंचांच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करायचा असतो आणि हा देखील एक चांगल्या क्रिकेटचा भाग आहे, त्यामुळे पंचांच्या आलेल्या डिसिजनचा देखील सन्मान करायचा. चेतन भोसले स्ट्राईकवर आपण त्यांना पाहतोय. मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. यावेळी व्हाईट बॉल. यावेळी व्हाईट बॉल पाहायला भेटला. नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. सोहम यांना यावेळी वेगवान चेंडू पाहायला भेटलाय. क्या बात आहे, अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेतन भोसले आणि ऋषी लोखंडे मैदानाच्या आतमध्ये काहीतरी चर्चा करतायत की शेवटचं षटक आहे, अगदी बॅटवर चेंडूला घ्यायचं आहे आणि ऋषी यांना कशी स्ट्राईक द्यायची आहे याचा देखील काहीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटते आपल्याला. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. या सगळ्या आड्याबॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला खेळाडू तिथे आहेत आणि चेंडू तर पकडला होता, परंतु चांगला थ्रो देखील पाहायला भेटला नाही आम्हाला. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी तयार राहायचंय.
रिलायबल युनिक चॅम्पियन आणि कनक 18 कॅप्टन कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा. कैप्टन रिलायबल यूनिक चैंपियंस और कनक 18 कैप्टन आना है टॉस के लिए. इनिंग ब्रेक में टॉस होगा, इसका ध्यान रखना है. यावर समोरच्या दिशेने खेळून काढलाय लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाणार सीमा पार. धाव मिळतील त्या 4-4. येतोय चॅम्पियन्स स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. यस विशाल जाधव यांच्याकडून गॉगल्स देखील आहेत. याची देखील सर्वांनी विशाल धन्यवाद. आपले देखील मॅन ऑफ द मॅच साठी खेळाडूंना गॉगल्स देखील देण्यात येणार आहेत या ठिकाणी. विशाल जाधव यस आर्यन पवार यांनी स्टॉल देखील लावलेला आहे, याची नोंद घ्यायची. ऑन साइडला चेंडू आहे हवेत आणि हा झेल पूर्ण केला जातोय. कडी बाद होत आहे. चांगला झेल टिपला, अगदी लांबवरचा लॉंगनवरून अंतर कापला आणि त्या ठिकाणी झेल पूर्ण केला जातोय. ऋषी लोखंडे यांची खेळी संपुष्टात येते. अजून एक कडी बाद होतोय. आर्यन आणि वेदांत यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे सर्वच खेळाडूंसाठी. याची सर्वांनी नोंद घ्या. पाणी आणि त्या ठिकाणी छास याची सोय केलेली आहे, परंतु ते तुम्हाला विकत घ्यायचे याची नोंद घ्या. पाच गडी बाद आणि 72 धावा झाल्यात त्रिशैलम ब्लू स्टार संघाच्या. क्या बात आहे. पहिल्याच मॅच मध्ये आपण जर पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 72 धावा झाल्यात आणि 5 गडी बाद. प्रसन्न पाटील मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता प्रसन्न कशा प्रकारे बॅटिंग करतील. शेवटचं षटक आहे, चेंडू शिल्लक आहे, ते अंतिम चेंडू. यानंतर टॉस केला जाईल. रिलायबल युनिक चॅम्पियन कॅप्टन आणि कनक 18 कॅप्टननी यायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगला थ्रो पाहायला भेटते, परंतु त्या थ्रोला कॅरी करता आलं नाही. पाहता पाहूया आपण मैदानाच्या आतमध्ये 4 धावा पूर्ण. आणि हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी 5 धावा पळून काढल्यात. प्रसन्न पाटील आणि चेतन भोसले यांचं कौतुक करावं लागेल. या मैदानामध्ये 5 धावा पळणं सोपं नाहीये आणि 5 धावांनी धावफलक पुढे जातोय. 77 धावा झाल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 78 धावा करायच्या त्या सदालन संघाला विजयासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. कनक 18 आणि रिलायबल युनिक चॅम्पियन. जसं आपण दुसऱ्या इनिंग कडे वळू तसेच आमचे साथी समालोचक जे आज ट्रॉम्बे चिता कॅम्प वरून येथे दाखल झालेत ते किरण भोईर साहेब आमच्याशी जोडले जातील. किरण साहेब आपण कुठे असाल, माईकचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच एक चांगलं समालोचन आपण ऐकाल आणि त्यासाठी किरण भोईर साहेब इथे दाखल झालेत. अगदी ट्रॉम्बेवरून विक्रोळीचं अंतर गाठलंय आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या आकाश पवार यांच्या विनंतीला मान देऊन इथे आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाकडे वळणार तसंच आपण त्यांच्याकडे देखील वळू आणि टॉस केलं जाईल. टॉस साठी यायचं. यस रिलायबल युनिक चॅम्पियन आणि कनक 18 कॅप्टन या टॉस साठी. रिलायबल युनिक चॅम्पियन आणि कनक 18 टॉस साठी यायचे लवकर. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं त्रिशैलम ब्लू स्टार यांनी 77 धावा केल्या. सदालन यांना 78 धावा करायच्या आहेत. अगदी शेवटच्या चेंडूवर 5 धावा पळून देखील काढल्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राहुल वराडकर यांची आक्रमक खेळी पाहिली 35 धावांची. त्याला 7 लागली ती ऋषी लोखंडे यांची. त्याचबरोबर पार्थ यांची. टॉस केला जाईल. टॉस साठी यायचंय. किरण सर थोडं थांबवतो आणि टॉस कडे धावतो. तेजस कॅमेरामॅन तेजस हमारी मांगे पूरी करो.
अगदी क्रिकेट खेळत असताना आज थोडासा आराम दिलाय. गिरीश सावंतजी आपलं सुद्धा आधी स्वागत असणार आहे. अमरजी वारंगे साहेब आणि आकाश सिंग सर. हां हेच आपण करूया या कव्हरच्या कॅमेऱ्याकडून आपण इथे कव्हर करूया. हे एका बाजूला गेटीन एका बाजूला आपण पाहिलं तर युनिक बिलागल युनिक चॅम्पियन टॉस इथे केला जाईल. परत घेऊन या. बस बंडे सर आमचे विक्रोलीचे शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक आणि एक नावाजलेले त्यांच्याकडे आम्ही पाहतो आपण इकडे इकडे टॉस लपून उडवा. लपून उडवा. लपून हा दाखव. टॉस या ठिकाणी कव्हर केला जातो. हा चला. बस बिलागल यांचा कॉल असेल, हेडचा कॉल आहे, पण टेल आला आहे. कनक एटीन आपण काय घ्याल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 77 धावाचा झाले. त्यामुळे तुमचं काय स्ट्रॅटेजी असणार आहे? स्ट्रॅटेजी असं काय नाही, समोरच्या टीमला 55-60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅचसाठी. तर बिलागल यांना टॉस हरला, बैटिंगसाठी आमंत्रित केलं. आपको बैटिंग के लिए इनवाइट किया तो कितना रन्स करेंगे? कोशिश करेंगे 60 प्लस करने के लिए, पर कॉन्फिडेंस ये देगा हम लोग भी पहला टॉस जीता तो फील्डिंग ही करता. कोई नहीं, पार्ट्स ऑफ गेम है, अभी जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. यस कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. यस वळत आपण दुसऱ्या डावाकडे किरण गोविंद सर आपल्याकडे घेऊन जातो आणि ऐकायला आपण नवी मुंबईचा एक मधुर आवाज किरण गोविंद सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. ओव्हर टू यू किरण सर. ट्रॉम्बे. हॅलो. चला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सिंहाची चाल, गौड्याची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून मी मात्र किरण गजानन भोईर, समालोचक मॅन श्वेतागन ट्रॉम्बे, आपलं स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 2026 मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अगदी पहिल्या इनिंगचा मात्र ब्रेक झालाय. चांगली बॅटिंग मात्र पाहायला भेटली. अक्षरशः राहुल वराडकर सातत्याने एक व्यावसायिक खेळाडू आणि आज आपल्याच विभागामध्ये मात्र ते आपल्याला खेळताना दिसले. अगदी 30 प्लस धावा त्यांनी बनवल्या. अनेक सन्मानजनक स्कोर मात्र उभा केलाय. आपण जर पाहिलं तर टार्गेट आहे 78 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. तर आपण जर विचार केला तर अगदी 12 किंवा 11च्या सरासरीने मात्र हा टार्गेट आपल्याला अचीव करायचा आहे. एक चांगली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. सातत्याने आपण या तिसऱ्या पर्वामध्ये आलोय आणि खरं तर या स्पर्धेचे उद्घाते अनेक मास्टर माइंड आहे या स्पर्धेचे. खरं तर आकाश पवार, हे पवार नाही आहे, ही पॉवर आहे, ही विक्रोलीची पॉवर आहे. अगदी समाज सेवकचं लेणं घेऊन प्रत्येक गोरगरिबांना मदत, प्रत्येकाला मात्र मदतीचा हात. अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी. टीम मध्ये काही चेंजेस असेल तर आताच सांगायचे. समोरच्या टीम अगदी अगर तुमच्या संघामध्ये अगर कुठल्या खेळाडूशी तुम्ही अगर बदल करतायत तर ऑपोजिट संघाला तुम्ही मात्र सांगा, त्यांच्याशी संपर्क साधा. किंवा प्लेइंग इलेव्हन मध्ये अगर तुमचा खेळाडू आहे आणि लगेच मात्र तुम्हाला अगर तो खेळाडू चेंज करायचा असेल तर तुम्ही समोरच्या कॅप्टन जो तुमचा संघ आहे अपोजिट संघ त्याच्याशी तुम्ही मात्र संपर्क साधायचा आहे. ही नंबर विनंती असणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस. अगदी आपण थाटामाटात आपण उद्घाटन सोहळा पार पाडला. हॅट्रिक दमदार आमदार श्री सुनील भाऊ राऊत यांच्या शुभास्ते आपण या स्पर्धेचा मात्र शुभारंभ केला. आणि त्यानंतर आपण पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज पाहतोय या विक्रोली परिसरातला अजित जाधव सरांचा आपण आवाज पाहतोय. को पूछा किसको पूछ, मैं बोलूंगा ना यार, मुझे नहीं पता. ये स्वप्न
पहिलाच बॉल. हो, इथं न शेंडा न दांडा. पहिल्याच बॉलमध्ये आपण राहुल वराडकरचा बुंदा पाहिलाय. म्हणजे ज्याच्यासाठी जाणले जातात ना त्याच प्रमाणे मात्र त्याच शैलीने मात्र गोलंदाजी करतात. अगदी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. चॉप केलाय. श्री गणेशा झालाय सदा 11चा. अगदी 78 धावांचं लक्ष आहे 7 षटकांच्या सामन्यात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले अगदी सुरू आहे आणि 2 खेळाडू 30च्या बाहेर आपल्याला अगदी मिड विकेटच्या दिशेने एक खेळाडू दिसतोय आणि एक डीप लॉंग ऑफला. हो, पुन्हा एकदा मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू. सातत्याने आपण राहुल वराडकर कशासाठी जाणले जातात. अगदी स्लो वन पद्धतीचा चेंडू आणि अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. जिथे मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. हाँ बोलो ना. विक्रोली हाँ मैचेस है उद्या माऊलला. क्या टूर्नामेंट था कधी. अरे नाही ना आता 2 दिवस येते तिथं पण भांडण्यात चालत माऊलवाले पहिला पता नहीं का ना. ठीक है चलो. इससे पहला पैसा मांगने के आपने नोट रखो. मेरे को पहले बता के रखो क्योंकि अपने को उधर ही आने का ज़्यादा. हाँ अगदी सुमित आवटी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. कांजूरचा जसप्रीत बुमराह म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. अगदी खोलवर पद्धतीचे चेंडू आपण पाहिलेत. अगदी हे नाव आवर्जून घेतलं जातं सुमित आवटी. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने जिथं मात्र राहुल वराडकर आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाजी ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू आणि काय घडलं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. आता चेंडू मात्र अगदी सीमा लगत चाललाय आणि किती धावा पूर्ण होतील हे आपल्याला पाहायचं आहे. अगदी 3 धावा आपल्याला या दोन्ही बॅटरनी मात्र पलटाना काढल्यात आणि बायचा इशारा आलाय. असं म्हणूया की मुक्त के चंदन और घिस मेरे नंदन. म्हणजे पहा ना इथं मात्र यष्ट्यांच्या मागे झाली चुकी आणि त्या चुकीचा मात्र फायदा उचलत असताना हे 2 बॅटर. अगदी बॅटीला चेंडू ब्रश झालेला नाही आहे. थोडीशी मात्र गफलत झाली यष्ट्यांच्या मागे आणि त्याचा फायदा आपण जर विचार केला तर सदा 11च्या या बॅटरने उचललाय. अगदी धावसंख्या झालेली आहे 6 धावा. पुन्हा एकदा राहुल वराडकर मात्र सज्ज आहेत. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा घुटना जमिनीला टेकलाय. अल्टी पलटी हा स्ट्रोक केलायचा होता. बघा या स्ट्रोकला म्हटलं जातं लगे तो फलंदाज आबाद नाही लगे तो फलंदाज बरबाद. इथं मात्र आलाय निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलता आलेला नाहीये. अगदी 6 धावा त्या पण 3 धावा आपण जर विचार केला तर थोडंसं चुकी मुले आपल्याला 3 धावा पाहायला भेटतात. चला आता जास्त मीटिंग करू नका जास्त सेटिंग करू नका कारण पहिला सामना आपण जर विचार केला तर अगदी 12:15 वाजलेले आहेत आणि 7-7 षटकांचे सामने आहेत. मुंबईमध्ये अशी आगली वेगळी ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटते जिथं मात्र 7 षटके आणि एक टॅप बॉलचा वापर एका ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे कमालीची स्पर्धा. अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये संकेत भाई आपल्याला पाहायला भेटतात. टायमर ऑन आहे. अगदी आयोजकांनी कळवलं की 4 मिनिटं झालेली आहे. अजून 31 मिनिटं आपल्याजवळ शिल्लक आहेत. तर विचार करा तर प्रिसा ब्लू स्टार गोलंदाजी ट्रॅकवरती बाला पाटील अजून एक दांडगा अनुभव असणारा या विक्रोली परिसरातला एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. अगदी बाला पाटील आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटतात. शॉर्ट रनअप आहे आणि खरं तर अनुभवाची शिदोरी आहे असं आपण म्हणूया आणि वय वर्ष 50 अजूनही मात्र त्यांचं प्लस आहे. चला लहान मुलं मैदानाच्या बाहेर जा. लहान मुलं मैदानाच्या बाहेर जा प्लीज. हो इथं मात्र अल्टी पलटी चेंडू जाईल का सीमा रेषा पार कल्टी. यस इथं मात्र स्विचचा वापर मात्र केला जातोय आणि पहा ना आपण जर विचार केला तर जेव्हा अजित सर मात्र समालोचन करत होतं पहिल्या इनिंग मध्ये स्विचचे 2 चौके आपल्याला पाहायला भेटले आणि
फलंदाज सांगतात की रुको जरा सबर करो, कारण आमच्या भात्यामध्ये पण हा रिव्हर्सचा शॉट आहे आणि अद्भुत योग्य मात्र हा फटका सजवलाय अगदी ऑनच्या दिशेने. आपण जर विचार केला तर अगदी डीप थर्मॅन च्या मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि आलाय सेकंड इनिंगचा पहिला चौकार ज्याने ठोकलाय तबरेज भाईच्या माध्यमातून आपल्याला सुंदर असा चौकार मात्र पाहायला भेटलाय. अगदी बाला पाटील यांच्या पहिल्या चेंडूमध्ये अक्षरशः तुटून पडलेत. बघा जास्त वेळ घेऊ नका, कारण वेळेचं बंधन मात्र आयुष्यामध्ये तुम्ही जपा. पुन्हा एकदा लो फुलटट पद्धतीचा चेंडू अगदी पुश केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते, कम्मालीची फिल्डिंग. अगदी ऋषी आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि कम्मालीचा थ्रो सुद्धा मात्र पाहायला भेटतोय. अगदी तबरेज मात्र मॅरेटवरती मात्र बॅटिंग करतायत. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये अगदी फुलटट चेंडू होता आणि तबरेजने सांगितलं की पुश करा आणि खुश राहा. पुश केल्यानंतर मात्र 2 धावा आपल्याला पाहायला भेटतात. अगदी बाला पाटीलचा आपण जर विचार केला तर मलिंगा स्टाईल आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. हो, या टायमाला बैठकचा हा आपल्याला बैठक शॉट मात्र पाहायला भेटतोय. अगदी लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, सीमारेषा पार जाईल का आणि आलाय तबरेजच्या बॅटमधनं हा दमदार सुंदर असा या स्पर्धेचा दुसरा चौकार. खर तर आकाश पवार फार कमी वयामध्ये एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि खरं तर एक जबरदस्त बॅटर आहेत आणि एक जबरदस्त कॅप्टन कूल. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये ते चांगली बॅटिंग करतात ना, समाजामध्ये नंतर गेल्यानंतर समाजामध्ये पण चांगले षटकार आणि चौकार मारतात. अगदी समाजाचं कल्याणाचं काम मात्र ते करतात आणि वयवर्ष फार कमी आहे आणि इतर सुरुवात आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बरेचसे मात्र कार्यक्रम मात्र त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अगदी विक्रोली म्हटलं तर त्यांचं घर आहे. अगदी त्यांच्या घरामध्ये आपण एक मानाची स्पर्धा पाहतायत. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी या 3व्या पर्वामध्ये दमदार आयोजन आपल्याला पाहायला भेटते. अजून एक मात्र घुटना जमिनीला टेकला, तोच एरिया आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पार, मिळाल्या धावा 4. क्या बात आहे तबरेज. आज आपण तबरेजचं मात्र कौतुक करूया. कम्मालीची बॅटिंग धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. अगदी तबरेजने मात्र बॅक टू बॅक 2 चौकार मात्र लगावलेत. बाला पाटील कमबॅक करावं लागणार आहे. अगदी या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर 6 संघ मालक आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि फक्त 6 संघांपैकी एका संघ मालकाला ही मानाची क्रिस्टल ट्रॉफी अर्थातच 18 किलोची ट्रॉफी आणि 1 लाख रुपयाचं मात्र पारितोषिक मात्र भेटणार आहे. आज असं पारितोषिकाचं नाव घेतलं तर आकाशामध्ये आपल्याला आतिषबाजी होताना पाहिजे आहे. लहान मुलं अगदी या स्पर्धा मात्र एन्जॉय करतायत, पण बाळानो अगं तुम्हाला आतिषबाजी करायचं तर मैदानाच्या बाहेर जा. अगदी लो फुलटो चेंडू ऑनच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा फटका केला. अगदी मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटले, चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटलाय. जिथं मात्र दमदार सुरुवात झाली आहे तीच म्हणजे सदा 11ची 78 धावांचं मात्र टार्गेट आहे. 7 षटकांचे सामने आहे. अगदी वेळ आहे फलंदाजाकडे, त्याच्यामध्ये टेप बॉलचा वापर सुद्धा आपण करणार आहोत. या दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. अगदी गिरीश सावंत सर आणि आकाश सिंग आपल्याला पंचगिरी करताना सरळ बॅटने सरळ फटका, चेंडू थांबवता आलेला नाहीये. अगदी ज्याप्रमाणे बंदुकातनं गोळी निघाली ना तसंच मात्र बॅट मधनं चेंडू निघालाय. सुरक्षित शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. आला या षटका मागचा 3रा चौकार. अगदी 26 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. या षटकामध्ये आपल्याला 4 चौकार मात्र पाहायला भेटतात आणि 4ही चौकार तबरेजच्या माध्यमातून. चला सदा 11 तबरेजची बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. खरं तर सुरुवात तर चांगली झालेली आहे, पण तबरेज पण सांगतोय की मी सुद्धा मात्र चांगली सुरुवात करणार आहे आणि पहिल्या मॅच अगर कोण जिंकलं ना तो संघ, खरं तर त्या मॅच जिंकल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स लेवल आहे ना अगदी हाय असणार आहे. कारण त्या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये फक्त 2-2 संधी मात्र भेटणार आहे प्रत्येक संघाला आणि पहिला संघ मात्र पहिला सामना जिंकणार ना तो मात्र या स्पर्धेमध्ये साबूत राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. आपण पहिली लढत पाहतायत. खरं तर थोडंसं लेट आहे पण ही स्पर्धा थेट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. अगदी विक्रोलीचा सर्कल ग्राउंड, मुंबईचा सुप्रसिद्ध ग्राउंड, येणाऱ्या पावसाळ्या हंगामात सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. अगदी कमालीची स्पर्धा.
आमचे मायबा प्रेक्षक, आज शनिवारचा दिवस आहे, अर्ध्यांना सुट्टी आहे, अर्ध्यांना अर्धा दिवस आहे, ते मात्र मनमुराद मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर सदा पाटील ना? बाळू पाटील, बाळा पाटील, खरं तर महागाईचा जमाना आहे आणि खर्च जास्त केलाय. बाळा पाटील यांनी 6 चेंडू हाताळलेत, अगदी 20 धावा खर्च केल्यात. राहुल वडाळकरचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. पण क्रिकेट आहे, क्रिकेट आणि चित्ताचा खेळ आहे, इथं प्रिडिक्शन फेल आहे. प्रत्येक चेंडू ज्याप्रमाणे शरडा सणासणाला रंग बदलतो ना, तसा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक चेंडू मागे रंग बदलताना दिसतो. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं आपल्याला पाहायला भेटतो. रडवणारा क्रिकेट, हसवणारा क्रिकेट, तुम्हाला प्रसिद्धी देणारा क्रिकेट. आपण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. 11 मिनिटं झालेली आहे. प्रिसा ब्लू स्टार, खरं तर लक्ष ठेवा, बरोबर 11 मिनिटं तुम्ही घेतलेली आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला भेटतोय. अगदी अब्दुल्ला आपण जर पाहिलं तर एक जुना चित्रपटाची आठवण झाली आहे. अगदी वैशाल अंगणे सरांची पण आपण जेव्हा आम्ही लहान होतो, खास करून विलास पाताळे साहेबांचं सुद्धा मात्र आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळपासून प्रचंड मेहनत होताना मात्र दिसते आहे आणि बघा, जेव्हा मेहनत असते ना तेव्हाच तिथं मात्र यश असते. लक्षात ठेवा मित्रांनो, आज सकाळपासून स्वतः आकाश पवार आणि त्यांची कंपनी खरं तर सकाळपासून मेहनत करत होती आणि खरं तर आपण आतुरतेने स्पर्धेची वाट पाहत होतो आणि ती स्पर्धा मात्र सुरू झालेली आहे. अब्दुल्ला आपल्याला अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटतात. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. हो, इथं मात्र वेट अँड वॉच. बॅकफुटला गेले, बॅटचा प्रेस ओपन केला, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमारेषा पार, आलाय दर्जेदार चौकार. अगदी धावसंख्या पाहायला भेटते 30 धावा. सोहम, तू डाल डाल में पाक पाक असं आपण म्हणूया. खरबूजा के देखे खरबूजा या पर रंग बदलता हुआ. कमालीची बॅटिंग, दोन्ही बॅटर बघा, संयम आहे त्यांच्याकडे. आणि आयुष्यामध्ये तुम्ही बॅटिंगसाठी याल ना तर रीड करा, चेंडूला रीड करा, कशा प्रकारचा चेंडू आहे. चुकीचं शॉट सिलेक्शन तुम्ही घेऊ नका. अगदी अब्दुल्ला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. हा 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 मॅजिक चौकार येईल का? अगदी चेंडूचा पाठलाग केलाय आणि चेंडूला अडवलंय. क्या बात आहे. आता धावा किती पूर्ण होतील हे आपल्याला पाहायचं आहे. सर 2 मिनिटं 10-15 मिनिटं काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. स्वास्तिक साऊंड, खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा मात्र कव्हर करतोय. जागा शोधतोय. अगदी कुर्ले कुर्ले केस आणि रेबांचा गॉगल. सुषमा नाही आहे, खरं तर दादाच्या डोळ्यामध्ये चष्मा. आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी आपण पाहिलं तर स्वास्तिक साऊंडचे कुर्ले कुर्ले केसवाले दादा आपल्याला पाहायला भेटतात. अजून काय काय आवडलं ते सांगू नका प्लीज. अल्टी पलटी, अगदी मात्र खेळाडू तिथं आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला भेटले आणि दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला भेटते 35 धावा, म्हणजे निम्मा स्कोर झालाय असं आपण म्हणूया. म्हणजे दोन्ही बॅटरचं आपण कौतुक करूया. संयम आहे, कुठली घाई नाहीये, कुठली गडबड नाहीये. सदा 11 साठी मात्र खेळत असताना आता समीकरण आहे 27 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. टॅप बॉलचा सुद्धा मात्र वापर करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, मॅचला कलाटणी देणारा तो टॅप बॉलचा आपण वापर करणार आहोत. अगदी ISPL मध्ये आपण टॅप बॉलचा वापर पाहिलाय. पुन्हा एकदा स्विच इट, पण या टायमाला प्रॉपर तिथे खेळाडू आहेत आणि किती धावा पूर्ण होतील. चांगला थ्रो अगदी पाहायला भेटतोय. बघा, या दोन्ही बॅटरचा आपण जर विचार केला तर कुठली घाई नाहीये, कुठली गडबड नाहीये. अगदी मॅरिट वरती मात्र क्रिकेट खेळलं जाते. आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अगदी फार कमी कालामध्ये प्रोलिंक YouTube वाहिनी खरं तर नावारूपात आली. त्यांचे प्रॉपरायटर विपुलजी पेंडुलकर सर आणि त्यांची टीम संजय आयरे, तेजस कांबळे आणि मनीष चांदीवडे. बाबा, चांदीवडे कोण खाते? आम्ही तर मेंदूवडे खाणार आहोत, लक्षात ठेवा. अगदी फटका फसलाय. इथं रिव्हर्स झेल मात्र घ्यायचा होता. नक्कीच
कपिल देव सरांची आठवण आपल्याला नक्कीच ती पाहायला भेटली आहे. अगदी रिव्हर्सचा झेल पकडण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर कृपया चेंडू बिंडू काही आतमध्ये आणू नका. तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर अगदी स्टेजच्या मागे या, स्टेजच्या खाली पण जा असे अजित जाधव आम्हाला सांगतायत, आणि तिथं झोपा. अगदी मानाची स्पर्धा आज समालोचन करण्याची संधी खरं तर आकाश पवार सर, थँक्यू सो मच. क्या बात आहे. इथं मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटते. कमालीचा चेंडू मात्र पेश केलाय. अगदी बराच काळानंतर आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. अगदी 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण सदा 11चा अगर विचार केला तर 37 धावा कुठल्या जात आहेत. 37. चला, मैदानाच्या मध्ये पाणी असेल तर तुम्ही पाण्याची मागणी करा, कारण मे महिन्याचा तडाखा आहे. सुट्टीचे दिवस आहे, शाळा बंद आहेत, ऑफिस चालू आहेत, मामाच्या गावाला जायचं आहे. कोणी आता काजू तोडणार, कोणी आंबा तोडणार, कोणी फणस तोडणार, कोणी केले तोडणार, कोणी नारळ तोडणार, आणि कोणी मासे पकडणार. खरं तर हेच मे महिन्याचं वैशिष्ट्य आहे. अगदी जायचं आहे, मामाच्या गावाला जायचं आहे. खरं तर आता आपण षटक क्रमांक 4 मात्र पाहणार आहोत. करण सोनवळे साहेब या ओमानसाठी मात्र अगदी आखाती देशापर्यंत मात्र हा खेळाडू गेला एकदा. या दादासाठी जोरदार तालीमध्ये करण दादा या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. सर, ओमानमध्ये उंट बिंट व्यवस्थित आहेत ना? सर्व रेगिस्तान ओके आहे ना? अगदी ओमानचा खरं तर प्रवास केला आणि ओमानसाठी मात्र बरंचसं क्रिकेट मात्र खेळलंय, आणि अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचा प्रवास सुद्धा मात्र दादांनी केलाय. आणि दादा, थोडा इंटरनॅशनल मध्ये खूप मात्र मोठी सफलता भेटावी हीच आपण ईश्वर चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करूया, आणि एकविरा चरणी पण प्रार्थना करूया. उंट सुद्धा आलेले आहेत अगदी दादाच्या बाजूला मात्र बसलेले आहेत. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. अगदी डोळ्यामध्ये चष्मा आहे. हा, इथं काय कुठल्या प्रकारचा स्ट्रोक आहे. अगदी दोन्ही घुटणे जमिनीला टेकलेत, आणि कुठल्या प्रकारचा शॉट होता. तर सिंग सर आम्हाला सांगतायत व्हाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे 38 धाबा झालेल्या आहेत, आणि 40 धाबांची गरज आहे. ऋषी आपल्याला पाहायला भेटत आहेत, युवा गोलंदाज. सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. अगदी फ्लिक केले, हलक्या हाताने मात्र पुश केलंय अगदी मिड विकेटच्या दिशेने. दादा, आता दादाच्या गाडीला नशीब ब्रेक टायमावरती लागला, म्हणून आपण फास्टर पुलिस अगर पिक्चर पाहिलं ना, त्याच प्रकारे दादा चेंडूवरती आले. नशीब चेंडूला उडवलं नाही, मग त्या एक अपघात झाला असता. अगदी कुर्ले केस आमच्या डोळ्यासमोर आहे, आणि आमच्या डोक्यावरती केस नाही म्हणून आम्ही हे बोलतोय, कारण आमच्या डोक्याचा अगर विचार केला तर भूसपाट. अगदी पावसाळी रब्बरबॉल स्पर्धा तुम्ही आमच्या डोक्यावरती करू शकता, अशा प्रकारचा पाटा विकेट आहे. अगर रात्री अगर कोणाला लाईटची गरज असेल तर आमचा वापर करू शकता. एखादा आम्हाला बांधा आणि त्याचा प्रकाश तुमच्या अगदी लाईट फेल उजेड तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अगदी करण आपल्याला मॅचचा मात्र आनंद पाहताना ते बसलेले आहेत. हा, काय फटका सजवलाय. अगदी शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट असं आपण म्हणूया. म्हणजे पहा ना, बॅटिंग करत असताना कुठलाही प्रेशर नाही आहे. दोन्ही बॅटरकडे आपण जर पाहिलं तर एकदम स्मूथ, एकदम मस्क्या प्रकारे मात्र बॅटिंग सुरू आहे. कुठल्याही दोन्हीपैकी एकाने चुकी केलेली नाहीये करण भाई, कारण एकदम मॅरिटवरती क्रिकेट चालू आहे. एखादा लूज बॉल येतोय ना, त्याला सीमारेषा पार धाडतायत, आणि एखादा चांगला बॉल येतोय ना, तर त्याला सन्मान देतात आणि सिंगल डबल सुद्धा पाहायला भेटते. खरं तर धावसंख्या झालेली आहे 44 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे, आणि या 4थ्या षटकामध्ये अगदी मात्र आपण जर विचार केला तर 11च्या सरासरीने सदा 11 तर 44 दादा तुमचं सुद्धा अधिक स्वागत असणार आहे. अगदी साहेबांना सांगितलं उद्या पण यायचं आहे.
हो हो हो, काय स्टान्स बदललाय. अगदी फ्रंट फुटला काढलेला पाय टायमावरती बॅकफुटला केला आणि जिथं मोठा फटका खेळायचा होता तिथं मात्र हलक्या हाताने पुश केलंय आणि सांगितलंय की पुश करा आणि आयुष्यामध्ये खुश रहा. 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी कमालीची स्पर्धा. तिसऱ्या पर्वामध्ये मोठा गर्व असणारी ही स्पर्धा आपण पाहतायत. अगदी स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी, जिथं आपण जर या प्राइजचा विचार केला तर एकच पारितोषिक मात्र भेटणार आहे. पुन्हा एकदा गुटला जमिनीला टेकलाय. स्विचचा वापर मात्र करायचा होता. चेंडूपलीचा संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. पुन्हा एकदा बराच कालानंतर आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. कारण या मॅच या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला धावा आपल्याला पाहायला भेटल्या. क्वचित आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला भेटतात. अगदी फलंदाज मात्र रेस्ट करतात आणि पाणीचा वापर मात्र केलाय. कारण ह्युमिडिटीचा आपण जर विचार केला तर टायमर ऑन आहे, लक्षात ठेवा. थोडासा प्लेयरला थकवा जाणवतोय, तर आपण जर थोडंसं सहकार्य करायचं, थोडंसं सपोर्ट करायचं आहे. उन्हाचा तडाखा आहे. प्रत्येकाचा आपण जर विचार केला तर फिटनेस वेगवेगळ्या टाईप असतोय. अगदी फलंदाजाला थोडासा त्रास होतोय, कारण एवढ्या उन्हामध्ये बॅटिंग करणं म्हणजे आपल्या अंगाची जी ऊर्जा आहे ती थोडीशी कमी होते. लक्षात ठेवा, जेव्हा घाम जातो ना तर अगदी महाराष्ट्र शासनाने पण सांगितले की अगदी तुम्ही घराच्या बाहेर निघताय तर थोडीशी काळजी घ्या. जास्त लिंबू पाणीचा वापर करा, एखादा पाण्याचा जास्त वापर करा, छास पिवा, थंडा पिवा, स्वतःला थंड ठेवा. तर आता समीकरण आमचे दादा आम्हाला सांगतायत अगदी 20 चेंडूचा खेळ बाकी आणि 32 धावांची गरज आहे. एकदम दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला सामना पाहायला भेटतोय. विकेट अजून आलेली नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. आता ही सलामी जोडी मात्र कितपत तिथे टिकून राहणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ऋषी मात्र प्रयत्न करतात विकेट घेण्याचा, पण दोन्ही बॅटरला मात्र सलाम आहे. अगदी कुठलाही चुकीचा शॉट सिलेक्शन आलेला नाही आहे. अगदी संयमी खेळी कशी असावी, काही घाई नाहीये, काही गडबड नाहीये, कुठला घोटाळा नाहीये. प्रॉपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी लॉंग लेगच्या दिशेने आपल्याला फटका पाहायला भेटतोय आणि इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये मोये खरं तर थोडासा फंबल आपल्याला पाहायला भेटला. अगदी मोये आपल्याला पाहायला भेटलं. म्हणजे हाईट तर एवढी नाही आहे, थोडासा कमरेचा प्रॉब्लेम असणार आहे नक्कीच. कारण नक्कीच दादाने सांगितलं कमरेचा प्रॉब्लेम आहे. कारण ज्याचा कमरेचा प्रॉब्लेम असतो ना, एखादा त्याला धावायसाठी वाकायसाठी थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणून मी तर अजून एक सांगेन, पुढचे जे संघ आहेत, अगर तुमच्या संघामध्ये अगर कुठला आजारी खेळाडू असेल तर त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरू नका. पुन्हा एकदा स्विच केलाय. अगदी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. किती धावा मात्र पूर्ण होतील, कारण अक्षरशः या 2 बॅटरचा आपण जर विचार केलाय ना तर धावून अगदी मात्र थकलेले आहेत. आणि क्या बात आहे, सदायले एकदा जोरदार ताळ्या म्हणजे 8 शतक पूर्ण झालंय. अगदी 50 धावा पूर्ण केल्यात. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. घेऊया छोटासा ब्रेक, कारण मैदानाच्या आतमध्ये थोडासा पाण्याचा वापर आपण करूया. तर भेटूया 2 मिनिटांनंतर. तर बॉक्सिंग च्या बॉक्स मध्ये गेले होते, तिथं मात्र सराव करत असताना त्यांच्या बोटाला विजा झाली. तर थोड़े मिस करते हैं आमिर भाई. तो गलत समय में आप बॉक्सिंग में गए थे, तो जहाँ पर देखो इनके हाथ में इंजरी हुई है. अगदी विक्रोलेन्स मध्ये सर्व हसमुख चेहरे आपल्याला पाहायला भेटतात. सकाळपासून एकही रडका चेहरा आपल्याला पाहायला भेटलेला नाहीये, कारण विक्रोलेन्स म्हटलं तर हास्य नगरी आणि आम्ही आहोत. तर नक्कीच अजून एक तुम्हाला काही पंचेस ऐकायला भेटणार आहे. अगर कोणाला राग आला असेल तरी चालेल, काय करायचं असेल तर स्टेशनला या, मी तिथं थांबणार आहे.
तर चालत जाणार आहे तर चालत जाता जाता पण तुम्ही काही करू शकता. अगदी बॉक्सिंग रिंगमध्ये पंचेस मारत असताना थोडीशी बोटाला इजा झालेली आहे. अगर अजून कोणी अगर या स्पर्धेत नाटक केलं ना, त्यांचा एक बोट कडक आहे, तो बोटाचा आम्ही वापर करू, अगदी गुदगुळ्या करू तुम्हाला, कारण गुदगुळ्या करण्याचं लायकच आता तो बोट राहायला पण हरकत नाही आहे. भाई तुझं नक्कीच आपण लवकर कमबॅक करूया आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. अगदी विक्रोलींची 12 मॅन दादा आत्ता आठवण आली आहे. विक्रोलींसाठी खेळत असताना आमचे दादा 12 मॅनच्या भूमिकेमध्ये अगदी चेंबूरच्या जवळच्या मैदानामध्ये हा चेहरा आम्हाला पाहायला भेटला. अगदी 12 मॅन म्हटलं तर अमोल सरांचे राईट हँड आहेत. मॅनेजर नंतर होतील कारण सध्या पैसे नाही आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये. मॅनेजर होण्यासाठी चला आता वेळ आपण ब्रेकचा विचार केला तर ब्रेक संपलेला आहे. चला आता टायमर ऑन आहे, लक्षात ठेवा. जेव्हाही ब्रेक होतो तेव्हा मात्र टायमर आपण ऑफ करतो. खर तर अगदी भगवमय आपल्याला वातावरण पाहायला भेटतोय. अगदी साहेबांनी दिलेलं मंत्र, तुम्हा आम्हा सर्वांना मात्र ज्यांनी रडायचं नाही लढायचा हा मंत्र दिला आणि ही मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा हे ज्यांनी ठामपणे सांगितलं ते आमचे साहेब हिंदू हृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे त्यांनी ठामपणे सांगितलं. खर तर अगदी शिवसेना पक्ष आपल्याला पाहायला भेटतोय जिथं मात्र हॅट्रिक दमदार आमदार श्री सुनील भाऊ राऊत साहेबांच्या शुभास्ते मात्र या स्पर्धेची आपण सुरुवात केली आहे. 22 मिनिटं झालेली आहेत, लक्षात ठेवा. बॅटिंग टीमसाठी कसं दोन्ही टीमसाठी अगदी आपण जर अजित जाधवचा अगर विचार केला तर अजित म्हटलं तर मोना डार्लिंग सोना काय, अगदी जुने दिग्गज मात्र विलन हे नाव आहे पण उत्कृष्ट समालोचक आहेत. नक्की अगदी इंस्टाग्रामला आम्ही त्यांनी पाहिलं. काळे वटाने भिजव म्हणजे हे काय आहे? स्विंग बॉल. येस स्विंग बॉल. आपल्याला राहुल वराडकर हो काय चेंडू पेश केलाय. अगदी स्विंग बॉल नाही दादा, टॅप बॉल. टॅप बॉल आल्यानंतर स्विंग होणार आहे. क्या बात आहे. राहुल वराडकर ज्यांच्यासाठी जाणले जात आहेत. अगदी अगर टॅप सुद्धा नसला तरी मात्र ते स्विंग करताना पाहिलंय. एवढी मात्र ताकद आहे चेंडू वळवण्याची. अगदी विक्रोलीसाठी मात्र दमदार गोलंदाजी करत असताना राहुल वराडकर. पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला भेटतोय. अजून एक. खर तर घुटना जमिनीला टेकलाय. टॅप बॉल मध्ये तुम्ही एवढं हलकं घेऊ नका. अष्टविनायकचे आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला भेटत आहेत राहुल वराडकर. खर तर एक मानाची स्पर्धा आहे. आपण ग्राउंडचा विचार केला तर मुंबईमध्ये क्वचित असे ग्राउंड राहिलेले आहेत. त्याच्यामधला आपल्याला हा धर्मवीर संभाजी मैदान आपल्याला पाहायला भेटते. अगदी सर्कल म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. सर्कल ग्राउंड म्हटलं तर पूर्ण सर्कल आपल्याला पाहायला भेटतोय. या टायमाला प्रॉपर कनेक्शन. अगदी चेंडूनी वळण घेतलंय आणि असं म्हणूया की खेळाडू सोबत स्पॅम झालाय. अगदी चेंडू होता कुठं आणि चेंडू आला कुठं. खरं तर या टॅप बॉलमध्ये तिसऱ्या चेंडूमध्ये आपल्याला काही धावा पाहायला भेटतात. अगदी 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 52 धावा. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अगदी राहुल वराडकर ज्यांनी मात्र बॅटिंग सुद्धा मात्र चांगली केली आहे. कमालीचा चेंडू अजून एक पाहायला भेटलाय. उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर चेंडू. पंच मात्र आमच्याजवळ गिरीश सर पाहत आहेत आणि इशारा केलाय आणि सांगितलं की इशारा कॉफी आहे. तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी समजने वाले को इशारा कॉफी. अगदी कमी वयामध्ये खरं तर चांगलं कार्य करत असताना इथं मात्र काय फटका सजवलाय. अगदी पदललित दाखवलं. वाईट डिश लॉंग ऑफच्या दिशेने आलाय दमदार चौकार.
तेच तुम्हाला बोललो ना मी, तुम्हाला पहिलंच सांगितलं ना. मग तुम्हाला तेच बोललो 4-3 4-3 करूया. नको, मला नाही जमत. नाही 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 मला नाही जमत. चला हरकत नाहीये. खरं तर 7 ओव्हरचे मॅचेस आहे आणि आपण जर पाहिलं तर वेळ तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. अगदी मुंबईमध्ये अशी स्पर्धा आपण कधी पाहिली नाही, भूतो न भविष्य अशी चॅम्पियन्स आहे, स्टार चॅम्पियन्स आहे. फटका फसला आहे पहिला विकेट. अजूनही मात्र आपण जर विचार केला तर गोलंदाज तरसलेत विकेटसाठी, विकेटच येत नाहीये. या दोन्ही बॅटर्सचं आपण कौतुक करूया, कारण धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला भेटते तीच म्हणजे 59 धावा. आता आपण जर विचार केला तर 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. विकेट अजून आलेला नाही आहे. विकेट मात्र कोण घेणार आहे? हो, काय फटका सजवलाय. अगदी फ्रंट फुटला आले, बॅटचा पेस ओपन केला, अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे आणि आलाय मखमली चौकार. आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 15 धावा. आणि असं आपण म्हणूया की वेल प्लेड माझ्या भावा. चला सदा 11 अगर बॅटिंग आवडली असेल या दोन्ही बॅटर्ससाठी ताल्या वाजवायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग करतायत, थांबत नाहीये. तू शेर तो मैं 1.25 शेर. पहिलीच मॅच मात्र कुठंतरी रंगात आणि ढंगात पाहायला भेटते. मॅच आहे 12 चेंडू 15 धावा. एका ठिकाणी आपण पाहतोय सदा 11, दुसऱ्या ठिकाणी पाहतोय पिसा ब्लू स्टार. अगदी ब्लू कलरची जर्सी मात्र प्रदान केली आहे प्रत्येक 11 खेळाडूने. आणि खरं तर भारतीय संघाचं प्रतीक आहे ब्लू कलर. मुंबई इंडियन्स, राजस्थान. 27 मिनिटं झालेली आहेत, लक्षात ठेवा 27 मिनिटं. अगदी कमालीची मॅच पाहतात. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. कोण आहे? अब्दुल्ला. 12-15. हो, आणि इथं मात्र काय मात्र एफेक्ट दाखवले. अगर एफेक्ट आवडला असेल तर जोरदार नक्की टाळ्या झाल्या पाहिजे. चौकाराला पण आणि एफेक्टला पण. कमालीची बॅटिंग. कोणी मारला? सोहम बाय. आज सोहमनी सकाळी नाश्त्यामध्ये खाले काय हा प्रश्न नक्कीच पडलाय, कारण मॅगी मध्ये तर एवढा मोठा फटका येणार नाहीये. खरं तर नक्कीच मुंबईचा वडापाव किंबहुना घरी बनलेला चपातीचा नाश्ता नक्कीच खाला असेल. ती दुपारी पाहिजे. काय मात्र बॅटिंग करतोय सोहम. हो, अजून एक वेट एंड वॉच. अगदी बॅकफुटला गेले. आता इथं काय घडलं? मोये 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 या खेळाडू सुद्धा वागता आलेला नाहीये. असं म्हणूया की चेंडूने स्पॅन केला. अगदी ते सांगतात की माझ्याजवळ आल्या आल्या चेंडूने वळण घेतलंय. काय बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये. अगदी मात्र मला मॅच या षटकामध्ये संपन्न होईल का हा प्रश्न नक्कीच पडलाय. सर काय गिरीश सर 4 आहे ना? 3 धावून काढले 3. पुन्हा एकदा आता दादा कोणला हिट करत होते, अगदी बॅटरला का स्टंपला हा प्रश्न नक्कीच पडलाय. कारण अगदी स्टंपच्या पुढे होते आणि असं वाटतंय की 3-3 4-4 वर्षानंतर एक डॉट बॉल आम्हाला पाहायला भेटतोय. कनक 11-18. खरं तर अजून एक मौल्यवान खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहे. अगदी ओकलेचा डुप्लिकेट गॉगल मात्र त्यांनी घातलाय. हो हो, हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला सीमारेषा पार. आला या स्पर्धेचा सेकंड इनिंगचा दमदार षटकार. पहिला षटकार मात्र ठोकला जातोय. या स्पर्धेचा पहिला षटकार. नाव आहे सोहम. आता तबरेज भाई माफ करा.
अजून एक मात्र बिग हिट करायचा होता पण चेंडू पळीचा संपर्क नाही आहे. आणि इथं मात्र काय घडलं, फलंदाज मात्र त्रिफळाचित्त, यष्ट्या उद्ध्वस्त, पहिला गडी, पहिला हादरा आणि पहिला मौल्यवान बॅटर मैदानाच्या बाहेर. अगर दादाची बॅटिंग आवडली असेल तर 41 धावा पूर्ण केल्या. बॅटिंग ताल्या वाजवायला हरकत नाहीये. दादा बॅट वरती कर, कारण जबरदस्त इनिंग मात्र साकारली आहे. आता दादा तो चाललाय ना, जास्त वॉर्मअप करू नको, जास्त चेंडू खेळायचं नाहीये, अगदी 1-2 धावांची गरज आहे. नाव काय? केवळ दादा, फक्त केवळच चेंडू तुमच्या जवळ, लक्षात ठेवा. आणि 7 चेंडू आणि 2 धावाची गरज आहे. अगदी केवळ अक्षय कुमार सारखी ग्रँड एंट्री झाली आहे, पण ती नकली एंट्री होती. या स्ट्रॉम आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. तर अगर कोणाला लग्नामध्ये जायचं असेल, कोणाला वाढदिवसामध्ये जायचं असेल, कोणाला साखरपुड्याला जायचं असेल, तर अगर मेकअप न करता तुम्ही मैदानामध्ये या, तुम्हाला चांगला मेकअप मात्र आम्ही करून देऊ, मेक ओव्हर करून देऊ, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. केवळ दादानी किती वाट पाहिली आणि अगदी मात्र आपण जर विचार केला तर डीप फाईन लीगच्या दिशेने आलाय विजय चौकार. अभिनंदन सदा 11. आणि तबरेजचं पण आपण कौतुक करूया. कमालीची बॅटिंग तबरेज दादा, बॅट वरती दाखवलं तर हरकत नाही आहे, चांगली बॅटिंग केली आहे तबरेज भाई. सोम भाई बॅट वरती दाखवा. यस, क्या बात आहे. चला आता आपण जाऊया प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने, जिथं मात्र चांगलं कामगिरी करणारा. किती बॉल किती 20 चेंडू 41 धावाची पारी पेश करणारा अगदी सदा 11चा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय तबरेज. एकदा जोरात आलेलं होतं तबरेजसाठी. आहे का मॅच आहे का?